नमस्कार मित्रांनो, आज आपण गटकचा काम पेपर द्यायला आलो पुण्याला. हिंद कॉलेज BT सहानी हिंद कॉलेज तिथं आपला पेपर होता. पेपर एकदम बरा होता, पण आपला तेवढा अभ्यास नसल्यामुळे ते काय बाकीचे क्वेश्चन जमले नाहीत. हिस्ट्रीमध्ये सायन्सचे थोडेफार आणि मॅथ्सचे क्वेश्चन चांगले जमले. काय रिझल्टचे एवढे होप नाही आपल्याला, पण तरी पण आपण एक्झाम दिली आहे. आपण एक्झाम देण्याचा मागचा उद्देश की आपल्याला माहीत राहावं की एक्झाम कशी राहते काय नाही. आपण तर सध्या आहे वर्किंग सहकारी बँकेत, पण काही गोष्टी माहिती राहाव्या म्हणून आपण देतो एक्झाम. तर त्याच्यामध्ये नंबर सिरीजचे 2 क्वेश्चन होते, करंट अफेअर्समधले लेटेस्ट काही क्वेश्चन होते, नीती आयोगबद्दल विचारलं होतं, नाबार्डची स्थापना विचारली होती. सोपे क्वेश्चन काही होतेच आणि ते असतातच प्रत्येक एक्झाममध्ये. तर आता दुसरी नेक्स्ट एक्झाम तुम्ही कोणती देत आहे आणि कोणत्या एक्झामची तयारी चालू आहे? DCC बँकेचे फॉर्म भरून घ्या. लातूर DCCचे डेट संपत आलेली आहे. 21 जानेवारी लास्ट डेट आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि जे फॉर्म भरायचे राहिलेत ते पण भरून घ्या आणि अभ्यास चालू करा. कोर्टाचे पण फॉर्म भरून घ्या. कोर्टाची लास्ट तारीख 16 आहे, जेणेकरून तुम्हाला एखादी एक्झाम समोर असेल तर अभ्यास करता येईल आणि त्यानुसार प्रयत्न करून तुम्ही तुमचे एफर्ट्स द्या. ज्यांची टायपिंग आहे त्यांनी तर नक्कीच कोर्टाचे फॉर्म भरा. कोर्टाला कॉम्पिटिशन तर राहतच, पण सॅलरी ही खूप चांगली भेटते आणि जॉबचं टाईम लिमिटेड असल्यामुळं इतर जॉबपेक्षा कोर्टाचे जॉब एकदम चांगले आहेत. सेवकाचं पण तुम्ही फॉर्म भरू शकता, जेणेकरून सेवक जरी लागलात तरी तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार 30 ते 40 हजारापर्यंत सॅलरी जाऊ शकते आणि क्लर्कला सॅलरी 40 ते 50 हजाराच्या आसपास जाऊ शकते. तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरा आणि एक्झामची चांगली तयारी करा. इंग्लिशवर भर द्या. GS आणि इंग्लिश चांगला असेल तर मॅक्झिमम रिझल्ट येण्याचे चान्सेस असतात. इतर सब्जेक्ट बऱ्यापैकी कॉमन एरिया राहतो आणि विकनेस म्हणजे तुमचं GSमध्ये आणि इंग्लिशमध्ये असू शकतं. थोडं कम्प्युटरचे पण क्वेश्चन आहेत, ते पण करा कोर्टासाठी. तर ऑल द बेस्ट फॉर ऑल द एक्झाम इन फ्युचर. ऑल द बेस्ट. थँक्यू.